आई कालिका माता व तुळजाभवानी माता आईचे प्राणप्रतिष्ठान सोहळा लोणार येथे दिनांक 2/1/2025 रोजी संपन्न झाला. या सोहळ्याला एकूण 13 वर्षे पूर्ण झाली. या सोहळ्याचे कार्यकर्ते मान्य श्री राजेश थले साहेब व थले परिवार कालिका माते व तुळजाभवानी मातेच्या दर्शनात हजारो संख्येने भाविकांची गर्दी असते. तसेच दिनांक 2/1/2025 रोजी पालखी मिरवणूक संपूर्ण लोणार गावातून वाजत गाजत व नाचत काढण्यात आली. तसेच मान्य श्री राजेश थले साहेबांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. तसेच मान्य श्री डॉक्टर यशवंतदादा सोरे साहेब व सुप्रसिद्ध गायक जगदीश पाटील यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले व त्यानंतर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. नवसाला पावणारी आई त्या उद्देशाने सर्वजण मनोभावे संपूर्ण गावच नाही तर संपूर्ण परिसर या पालखी सोहळ्यामध्ये आवर्जून उपस्थिती दाखवतो. आज मला वाटतं यावर्षी हे 13वं वर्ष आहे. राजेश थळे आणि वहिनी रंजना ताई थळे यांच्या वतीने या सोहळ्याचं दिमागदार पद्धतीने असं आयोजन केलेलं असतं. दरवर्षीप्रमाणे पालखी सोहळ्याचा मान अमुबाई मालदे आणि विनोद सर मालदे यांना मिळतो. खरोखरच त्यांच्या कृपा आशीर्वादाने आणि राजेश थळे आणि रंजना वहिनी यांच्या अपार मेहनतीने या पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात येत असतं. आज नवीन वर्षाची कालच सुरुवात झालेली आहे. मी सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. सर्वांना नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं. तसेच राजेश थळे यांना नवीन वर्ष आहे आणि नवीन वर्षात हा पालखी सोहळा म्हणजे या लोणार गावात एक प्रकारची जत्राच भरलेली आहे आणि याचं श्रेय जातं आदिमाया आदिशक्तीचे निस्सीम भक्त असलेले राजेश भाऊ थळे आणि रंजनाताई थळे आणि सर्व हे लोणार गाव अतिशय चांगल्या प्रकारे हे गाव आहे आणि गावाची स्वच्छताही खूप आहे आणि माझं हे 26वं वर्ष आहे या क्षेत्रात, गाणं क्षेत्रात. मी या गावात प्रथमतः आलो आणि या आदिमाईने बोलवलं म्हणून मी खूप आनंदी आहे. कारण 1 तारखेला कालच माझा वाढदिवस होता आणि वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी मला हा आईच्या सोहळ्याचा कार्यक्रम लोणार गावातर्फे मिळतो आहे हे माझं भाग्य समजतो आहे. आणि या पालखी सोहळ्यानिमित्त गावागावातून बरेचसे भक्तसुद्धा आलेले आहेत. आमचे सदाभाऊ मोरेसुद्धा आलेले आहेत आणि आमचे जुने मित्र आहेत एका काळचे आणि खास करून गावातील माई भगिनी तसेच लांबूनसुद्धा या आईचं दर्शन घेण्यासाठी, आई कालिकेचं दर्शन घेण्यासाठी, आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी सर्व भक्तमंडळी आलेले आहे. त्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो आहे आणि आई आदिशक्ती तुम्हा सर्वांच्या आयुष्यात सुख आणि आनंद सदैव नांदत ठेवो आणि खास करून तुम्हा सर्व गावकऱ्यांची एकता एकजूट कायम टिकून राहो हीच आईचरणी प्रार्थना करतोय. सर्व मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. कालिका माते की धन्यवाद. आदिशक्तीच्या कृपेने आज बांधली या माडी ग. आदिशक्तीच्या कृपेने आज बांधली या माडी ग. अशी काळूबाई माझी लाडी ग तिची लागली मला गोडी ग. काळूबाई माझी लाडी ग तिची लागली मला गोडी ग. तिची लागली मला गोडी ग तिची लागली मला गोडी ग तिची लागली मला गोडी ग तिची लागली मला
अशी काळूबाई माझी लाडी ग तिची लागली मला गोडी ग काळूबाई माझी लाडी ग तिची लागली मला गोडी 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 ग निस्वार्थ मी जपली नाती स्वार्थ पुरता जवळ आई आहे ती हे पण माझ्या पावलं पावली तुझ आई अति करणाऱ्याची केली तू गमाती मनात धरली जान आडी त्याला धरणीला तू पाडी ग मन धरली जान आडी त्याला धरणीला तू पाडी ग अशी काळूबाई माझी लाडी ग तिची लागली मला गोडी ग काळूबाई माझी लाडी ग लागली मला गोडी ग मला गोडी ग तिची लागली मला गोडी ग तिची लागली मला गोडी ग तिची लागली मला गोडी ग आता जीवनी आशा उरली नाही काही जन्मोजन्मी तुझीच सेवा घडू दे आई. हे काळूबाई, तुला सांगताना नैनी अश्रू येईल ग सत्वाची हाय माझी काळूबाई सुषमा आकाशाच्या दुःखाची तोडाली तू बेडी सुषमा आकाशाच्या दुःखाची तोडाली तू बेडी ग अशी काळूबाई माझी लाडी ग तिची लागली मला गोडी ग काळूबाई माझी लाडी ग लागली मला गोडी ग गोडी ग तिची लागली मला गोडी ग तिची लागली मला गोडी ग तिची लागली मला गोडी आदिशक्तीच्या कृपेने आज बांधली या माडी ग आदिशक्तीच्या कृपेने आज बांधली या माडी ग अशी काळूबाई माझी लाडी ग तिची लागली मला गोडी ग काळूबाई माझी लाडी ग तिची लागली मला गोडी ग लागली मला गोडी ग तिची 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 लागली मला गोडी ग
सोनियाचे नातून माझ्या माया जायला